राजस्थानी लहसुनी चटणी म्हटलं ना की खरंच तोंडाला पाणी सुटते, कारण ही चविष्टच लागते हो तेवढी त्यामुळे. आणि एक भाकरी मात्र नक्कीच जास्त जाणार ह्या चटणीमुळे. आणि बनवायला सुद्धा खूप इझी आहे हो. तर त्यासाठी काय करायचं आहे, खूप सारा लसूण घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे. तर इथे मी घरगुती तिखटचा वापर केलेला आहे. जर तुम्हाला काश्मीरी लाल तिखट वापरायचं असेल ना तर वापरू शकता. यामध्ये मी ॲड केलेला आहे आणखीन धने पावडर, चवीनुसार मीठ आणि त्याचबरोबर थोडीफार हळदसुद्धा ॲड केलेली आहे. आणि हा जो लसूण आहे तो उकळीमध्ये आपल्याला ठेचून घ्यायचा आहे आणि अगदी बारीक करून घ्यायचा आहे, जसं आपण लसूणची पेस्ट करतो ना सेम त्या पद्धतीने. आणि पाहू शकता लसूणसुद्धा खूप छान असा बारीक झालेला आहे. तर आता यामध्ये ॲड करूया पाणी. अगदी थोडंफार पाण्याचा वापर इथे मी केलेला आहे. दुपारच्या टायमाला काहीतरी असे वेगवेगळे प्रयोग करून पाहिजे, म्हणजे कसं 2 घास जरा जास्त जातात त्यासाठी. आता यामध्ये पाणीसुद्धा ॲड केलेलं आहे आणि सर्व असं एकजीव करून घेत आहे. आता आपण या चटणीला फोडणी देणार आहोत. त्यासाठी छोटी कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि त्यामध्ये 1.5 चमचे तेल टाकलेलं आहे. आता तेलामध्ये टाकून घेऊया जिरे आणि मोहरी. छान अशी फुलली गेली यामध्ये टाकूया वाटून घेतलेला खूप सारा लसूण. आणि खरंच हा मंडळी एकदम 5 मिनिटामध्ये होते आणि खायला म्हणाल तर अप्रतिम लागते बरं का. खरंच नेक्स्ट लेवलची चव आहे. आणि ज्वारीच्या भाकरीसोबत ही जी चटणी आहे ना ती कमाल लागते खरंच. आता जिरे मोहरीसुद्धा छान अशी तडतडली गेली की यामध्ये टाकूया वाटून घेतलेला खूप सारा लसूण. भाजीला काही नसेल ना तरीसुद्धा ही चटणी आहे ना खरंच खूप उपयुक्त ठरते. त्यासाठी इथे मी राजस्थानी लहसुनी चटणी नेहमी बनवते आणि घरच्यांना मात्र खरंच खूप आवडते. आता यामध्ये आपण जे पाणी ॲड केलेलं आहे ना ते पाणी एकदम कमी होईपर्यंत ही जी चटणी आहे ना ती शिजवून घ्यायची आहे. आणि यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त ह्या चटणीला जी आहे ना ती खूप छान अशी तर्री येते. एकदम असा कलर जो आहे ना तो एकदम रेड रेड येतो. पूर्णपणे पाणी जे आहे ना ते कमी झाल्यानंतर ही जी चटणीची जी कलर आहे ना तो खरंच खूप छान येतो. आणि तुम्ही पाहू शकता इथे मस्त अशी चटणी जी आहे ना ती तयार झालेली आहे. यामध्ये मी थोडाफार लिंबूसुद्धा पिळून घेतलेला आहे आणि सर्वात शेवटी टाकायचे आहे बारीक चिरून खूप सारी कोथिंबीर. आणि झाली ना मंडळी तयार ही झणझणीत अशी राजस्थानी लहसुनी चटणी. तुम्हीसुद्धा नक्की बनवा आणि ज्वारीच्या भाकरीसोबत खूप एन्जॉय करा. आम्ही तरी खरंच खूप एन्जॉय केली आणि मनापासून सांगते खरंच एकदा ही चटणी आहे ना नक्की ट्राय करून पहा. जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील ना तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.